कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का? आयुष्यात सगळं काही ठीक असतं. घर आहे, कुटुंब आहे, जेवणाची सोय आहे, आपली माणसं आहेत, एखादं काम आहे. तरीही मनाच्या कोपऱ्यात असं वाटत राहतं, की काहीतरी कमी आहे. आपण हसतो, आनंदी राहतो, आपल्या आवडत्या लोकांसोबत वेळ घालवतो. पण तरीही मन पूर्णपणे समाधानी नसतं. आणि मग आपण विचार करतो, माझ्याकडे अजून काय हवं आहे? मी आनंदी का नाही? माझ्याकडे जे आहे त्यात मला समाधान का मिळत नाही? मित्रांनो, खरं सांगायचं तर समस्या नेहमी आपल्या आयुष्यात असतेच असं नाही. कधी कधी समस्या आपल्या अपेक्षांमध्ये असते. आपल्याकडे आज जे आहे त्याचा आनंद घेण्याऐवजी आपल्याला सतत जे मिळालेलं नाही त्याचा विचार करण्याची सवय लागते. आपण म्हणतो, माझ्याकडे स्वतःचं घर असतं तर मी आनंदी झालो असतो. मग घर मिळतं, त्यानंतर वाटतं आता गाडी घेतली तर आयुष्य पूर्ण होईल. गाडी घेतल्यानंतर वाटतं आता थोडे जास्त पैसे मिळाले तर मी निवांत होईल. पैसे मिळाल्यानंतर दुसरी एखादी इच्छा निर्माण होते. आणि अशा प्रकारे आपण एका गोष्टीच्या मागे धावत राहतो आणि दुसरी गोष्ट मिळाल्यानंतर लगेच तिसऱ्या गोष्टीच्या मागे धावायला सुरुवात करतो. आपल्याला वाटतं की पुढची गोष्ट मिळाली की आपण समाधानी होऊ. पण ती गोष्ट मिळाल्यावर पुन्हा काहीतरी नवीन हवं असतं. म्हणूनच कधी कधी आपल्या आयुष्यात आनंद असतो पण समाधान नसतं. आपण आनंदी होण्याच्या बाहेरच्या गोष्टीवर खूप अवलंबून राहतो. नवीन कपडे घेतले की आनंद, नवीन मोबाईल घेतला की आनंद, लोकांनी कौतुक केलं की आनंद, सोशल मीडियावर लाईक्स मिळाले की आनंद. पण हे सगळं काही काही असतं. काही वेळाने पुन्हा मन पूर्वीसारखं होतं. कारण बाहेरच्या गोष्टी आपल्याला आनंद देऊ शकतात, पण समाधान मात्र मनातून येतं. आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे आपण सतत दुसऱ्याशी तुलना करत असतो. आपल्याकडे घर आहे, पण घर आपल्यापेक्षा मोठं आहे. आपल्याकडे गाडी आहे, पण दुसऱ्याकडे महागडी गाडी आहे. आपण चांगलं कमावतो, पण दुसरा आपल्यापेक्षा जास्त कमावतो. आपलं आयुष्य चांगलं आहे, पण सोशल मीडियावर कोणाचं तरी आयुष्य आपल्यापेक्षाही सुंदर दिसतं. आणि मग आपल्याकडे असलेलं सगळं विसरून आपण आपल्याकडे नसलेल्या गोष्टींची गणना करायला सुरुवात करतो. हीच तुलना आपल्या समाधानाला हळूहळू संपवते. कारण लक्षात ठेवा, तुमच्याकडे काय आहे यापेक्षा तुमचं लक्ष कशावर आहे त्यावर तुमचं समाधान अवलंबून असतं. जर लक्ष फक्त कमतरतेवर असेल तर कितीही मिळालं तरी कमीच वाटेल. पण जर लक्ष असलेल्या गोष्टींवर असेल तर साध्या आयुष्यातही खूप मोठा आनंद सापडतो. कधी शांतपणे सकाळचा चहा पिऊन पहा, आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत मनापासून बोलून पहा, कुटुंबासोबत बसून जेवून पहा, आपल्या मुलांचं हसणं पहा, आपल्या आई वडिलांसोबत थोडा वेळ घालवा. तुमच्याकडे असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. कदाचित तुम्हाला जाणवेल, ज्या गोष्टींची तुम्ही इच्छा करता आहात त्यापेक्षा कितीतरी सुंदर गोष्टी आधीपासूनच तुमच्या आयुष्यात आहेत. समाधान म्हणजे स्वप्न सोडून देणं नाही. समाधान म्हणजे प्रगती थांबवणं नाही. समाधान म्हणजे माझ्याकडे आज जे आहे त्याची किंमत मला आहे आणि तरीही उद्यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे. ही भावना म्हणजे समाधान. तुम्ही मोठं घर घ्यायचं स्वप्न पहा, पैसे कमवायचं स्वप्न पहा, यश मिळवायचं स्वप्न पहा, नक्की पहा. पण त्या स्वप्नांच्या मागे धावताना आजचं आयुष्य जगायला विसरू नका. कारण भविष्यातील आनंदासाठी वर्तमानातील प्रत्येक क्षण गमावला तर एक दिवस तुम्हाला जाणवेल की तुम्ही आयुष्यभर आनंद मिळवण्यासाठी धावत राहिला, पण आनंदाने जगण्याची वेळ कधी आलीच नाही. आपण अनेकदा म्हणतो, हे झालं की मी आनंदी होईल. पण कदाचित योग्य वाक्य असं असायला हवं, मी आजही आनंदी राहू शकतो आणि उद्यासाठी प्रयत्नही करू शकतो. आपल्या आयुष्यात समस्या असतीलच. कधी पैसे कमी असतील, कधी नात्यामध्ये असतील, कधी कामाचा ताण असेल, कधी स्वप्न पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल. पण याचा अर्थ असा नाही
की आजचा दिवस पूर्णपणे दुःखी असायला हवा. आपण अडचणीसोबतही काही चांगल्या गोष्टी शोधू शकतो. आपल्याला जे मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहू शकतो. कारण कृतज्ञता ही समाधानाची सुरुवात आहे. आज तुमच्याकडे जे आहे ते कदाचित कधीतरी तुमचं स्वप्न होतं. कदाचित आज तुमचं जे सामान्य आयुष्य वाटतंय त्यासाठी तुम्ही काही वर्षापूर्वी प्रार्थना केली असेल. म्हणून आज थोडं थांबा आणि स्वतःला विचारा, मी जे मिळालं नाही त्यासाठी दुःखी आहे की जे मिळालं आहे त्याची किंमत विसरलो आहे? हा प्रश्न मनापासून स्वतःला विचारला तर कदाचित तुमचा विचार करण्याची पद्धत बदलू शकते. आयुष्य परिपूर्ण कधीच होणार नाही. सगळ्या इच्छा पूर्ण होणार नाही. प्रत्येक दिवस आपल्या मनासारखा जाणार नाही. पण तरीही आपण आनंदी राहायला शिकू शकतो. कारण आनंदासाठी परिपूर्ण आयुष्याची गरज नसते. कधी कधी साधं आयुष्य, चांगली माणसं, शरीर, शांत मन आणि आपल्या माणसांचा सहवास एवढंच पुरेसं असतं. म्हणून पुढच्या वेळी मनात माझ्याकडे हे नाही, ते नाही असा विचार आला तेव्हा एकदा थांबा आणि स्वतःला विचारा, माझ्याकडे काय आहे? कदाचित तुमचे उत्तर तुमच्याच मनात आश्चर्यचकित करेल. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आनंद मिळवण्यासाठी आयुष्य बदलण्याची गरज नसते. अनेकदा आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची गरज असते. तुमच्याकडे जे आहे त्याचा आनंद घ्या, जे नाही त्यासाठी प्रयत्न करा. पण जे नाही त्याच्या विचारात जे आहे ते गमावू नका. कारण आयुष्य खूप मोठं नाही आणि वेळ परत येत नाही. आजचा दिवस पुन्हा उद्या मिळणार नाही. म्हणून आज जगा, मनापासून जगा आणि स्वतःला एक वचन द्या, माझ्या आयुष्यात अजून बरंच काही मिळवायचं आहे. पण जे मिळालं आहे त्याची किंमतही मी जाणणार आहे. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भेटला असेल तर कमेंटमध्ये लिहा, माझ्याकडे जे आहे त्यासाठी मी कृतज्ञ आहे. आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या मराठी मोटिवेशनल व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.